तर अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालंय। अभिमन्यू पवारांनी मेधा कुलकर्णींना टोमणा मारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मराठ्यांच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असा टोमणा अभिमन्यू पवारांनी मारल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि यानंतर मात्र मेधा कुलकर्णींनी रागात कार्यक्रम सोडला असंही सूत्रांकडून कळतंय। पुण्यामध्ये सारथीच्या माध्यमातून यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला आणि या सोहळ्याला फडणवीस आणि सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती होती। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? अभिमन्यू पवारांनी या कार्यक्रमामध्ये मेधा कुलकर्णींना टोमणा मारल्याचं कळतंय। आपण पाहतोय की पुण्यातल्या सारथीच्या माध्यमातून यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये जे उत्तीर्ण झालेले मराठा समाजातील विद्यार्थी होते त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम जो आहे तो गणेश कला क्रीडा रंगमंचामध्ये होणार होता। मात्र आसन व्यवस्थेवरून अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये नाराजी नाट्य जे आहे ते रंगलेलं पाहायला मिळालं। अभिमन्यू पवारांचं म्हणणं आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील यांना बसू द्यावं ही अशी विनंती जी आहे ती मी मेधा कुलकर्णी यांना केलेली होती। मात्र दुसऱ्या बाजूला ते म्हणजे मेधा कुलकर्णी जे आहे ते तडकाफडकी कार्यक्रमामधून निघून गेल्या की कार्यक्रमामध्ये माझा अपमान झालेला आहे, हा कार्यक्रम मराठ्यांचा होता, मात्र आपण पुढे बसणं योग्य नाही अशा पद्धतीचं वाक्य जे आहे ते वापरलं गेलं, अपमान झालेला आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। मात्र यावरती सुद्धा अभिमन्यू पवारांनी या वादावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये नाराजी नाट्य जे आहे ते पाहायला मिळालं। पुढे बसण्याच्या खरं तर रांगेवरून हा वाद जो आहे तो झाल्याची माहिती मिळते। मात्र सध्या अभिमन्यू पवारांनी स्पष्ट केलेलं आहे की नरेंद्र पाटलांना पुढे बसू द्यावं एवढीच विनंती मी केलेली होती, आपण दोघे मागे बसू हे मी त्यांना म्हटलेलं होतं, ना की कोणत्या जातीचा किंवा वादाचा विषय होता असं स्पष्ट केलं। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान हा कार्यक्रम सारथीचा होता, माझ्या घरचा नाही असं अभिमन्यू पवार म्हणाले। थांबायचं की जायचं हा त्यांचा प्रश्न आहे। पुण्यातल्या कार्यक्रमातून मेधा कुलकर्णी निघून गेल्या होत्या आणि त्यावरून पहिल्या रांगेत बसू न दिल्यानं मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती। त्यानुसार आता अभिमन्यू पवारांचं हे स्पष्टीकरण पाहायला मिळत आहे। ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तर तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललो ते। मी त्यांना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील आर्थिक अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण मागे बसूया। कारण काय होतं, एक खुर्ची रिकामी होती अण्णा बनसोडे साहेबांची, अण्णा आले नाहीत म्हणून मी म्हणलं की मी आपण नरेंद्र पाटलांना बसूया, एवढंच आहे। मी एक तर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही आहे, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत। मी अपमान करण्याचा काही हेतू नाही आणि जरी माझ्या बोलण्यातून तिच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो।